नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला बघायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे, कढाई ठेवून घेतलेली आहे। याच्यामध्ये 2 स्पून मी तेल घेतलेले आहे आणि अर्धा स्पून राई टाकून घेतलेली आहे आणि 1 स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे। लसूण घेतलेले आहेत गरजेनुसार, तेही टाकून घेतलेले आहेत। 1 स्पून धणे घेतलेले आहेत, 4 ते 5 काळे मिरे घेतलेले आहेत, 1 स्पून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 स्पून उडदाची डाळ घेतलेली, गरजेनुसार काजू घेतलेले आहेत। हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेलामध्ये। अशा पद्धतीने इथं मी भाजून घेतलेलं आहे। इथं अर्धा स्पून हिंग टाकलेला आहे। ही चिंच पावडर आहे, चिंचेची पावडर ती टाकलेली आहे 2 स्पून। मिरच्या घेतलेल्या आहेत मी 8 ते 10। याच्यामध्ये बेडगी मिरची आहे आणि एक शंकेश्वरी नावाची मिरची आहे, ती घेतलेली आहे तिखटपणासाठी। अशा पद्धतीने मिरच्याही भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित। अशा पद्धतीने इथं भाजून घेतलेलं आहे। आता एका मिक्सरच्या जारमध्ये हे सारण सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे काढल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे, याची पावडर बनवून घ्यायची व्यवस्थित। इथं पावडर बनवून झालेली आहे बघा। अशा पद्धतीने हे सारण तयार केलेलं आहे। आता आपल्याला कढईमध्ये परत तेल टाकून घ्यायचं आहे। तेल घेतलेलं आहे 4 स्पून, राई टाकलेली आहे 1 स्पून, जिरं टाकलेलं आहे अर्धा स्पून, शेंगदाणे घेतलेत गरजेनुसार, ते टाकून घेतलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची। 1 हिरवी मिरची चिरलेली होती ती टाकून घेतलेली, कांदा आहे चिरलेला तोही टाकून घ्यायचा आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे। सर्व व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। इथं मी किचन किंग मसाला घेतलेला 1 स्पून, अर्धा स्पून हळद घेतलेली आहे आणि अर्धा स्पून काळा मसाला घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे, हातावर क्रश करून अशी टाकून घेतलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व। जो मसाला आपण तयार केलेला होता तो इथं आपल्याला 3 स्पून टाकायचा आहे। अशा पद्धतीने मी 3 स्पून मसाला टाकून घेतलेला आहे। हा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित। याच्यामध्ये आपल्याला 1 टमाटा चिरलेला टाकायचा आहे, तो टाकून घेतलेला आहे। परत मिक्स करायचा आहे। अशा पद्धतीने इथं अर्धा स्पून मी मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार। परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला, जेणेकरून भाजला गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्व सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, कारण मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे।
मी राईस आधीच शिजवून ठेवलेला होता. अशा पद्धतीने बघा, खूप छान राईस शिजवलेला आहे, मस्त मोकळा आहे. आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी राईस टाकून घेतलेला आहे कढईमध्ये. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे राईस. बघा, आलटी पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने बघा, मस्त राईस आलेला आहे. खूप छान सुगंध सुटलेला आहे मस्तपैकी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने राईस करून बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. बघा, आता एका प्लेटमध्ये आपल्याला राईस काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी राईस काढून घेणार आहे. बघा, मस्तपैकी खूप छान राईस आलेला आहे. असं भाजीला काही राहिलं नाही तर अशा पद्धतीने राईस बनवला तर छानही लागतो मस्तपैकी. बघा, अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. चला तर भेटूया अशाच मस्तपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त, खूप छान. लाईक करा सर्वांनी माझ्या रेसिपीला. रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना, यूट्यूब फॅमिलीला. एका रेसिपी बनवायला खूप मेहनत लागते. लाईक करा प्लीज.